शेअर बाजाराकडे पाहिलं की रोजचा गोंधळ दिसतो नाही का? पण ह्या गोंधळामागे एक छुपी रचना आहे, एक शक्तीची उतरंड, जी खरं तर सगळं काही नियंत्रित करते. आज आपण तीच रचना उलगडणार आहोत. हे वाक्य ऐकायला खूप साधं वाटतं, पण हेच बाजाराचं अंतिम सत्य आहे. खरं तर आपलं लक्ष चुकीच्या ठिकाणी असतं. म्हणजे बघा, पडद्यामागे एक अशी शक्ती आहे जी सगळं काही चालवते, आणि ती शक्ती म्हणजे स्टॉक्स अजिबात नाहीत. मग प्रश्न असा येतो की सगळेजण फक्त तो नाच का पाहतात, त्या दोऱ्या कोण खेचतंय याकडे लक्ष का देत नाहीत? उत्तर खरं तर सोपं आहे, कारण नाच बघायला सोपा आणि रोमांचक वाटतो, पण खरी ताकद, खरं ज्ञान त्या दोऱ्यांमध्ये लपलेलं आहे. चला तर मग आज आपण त्या दोऱ्या खेचणाऱ्या अदृश्य शक्तींनाच शोधून काढूया. ओके, तर मग याच्या मुळाशी जाऊया. बाजाराकडे बघताना त्याला एका पॉप्युलॅरिटी कॉन्टेस्टसारखं बघायचं नाहीये. उलट त्याला एका पिरामिडसारखं, एका शक्तीच्या उतरंडीच्या रूपात पाहायला पाहिजे. म्हणजे सर्वात वर कोण आहे जे निर्णय घेतं, आणि खाली कोण आहे जे फक्त त्यावर प्रतिक्रिया देतं. आणि हा आहे तो पिरामिड. हाच आपल्या आजच्या चर्चेचा रोडमॅप आहे. हे स्पष्टपणे दाखवतं की शक्तीचा प्रवाह वरून खाली कसा येतो. आपण एक एक करून या पिरामिडच्या प्रत्येक टप्प्यावरून जाणार आहोत, अगदी शिखरापासून ते तळापर्यंत. चला सुरुवात करूया थेट पिरामिडच्या शिखरावरून. इथे आहे तो एक घटक, जागतिक आर्थिक प्रणालीमधला सगळ्यात महत्त्वाचा घटक, जो बाकी सगळ्या गोष्टींना आपल्या तालावर नाचवतो. आणि तो घटक आहे व्याजदर. हो, इंटरेस्ट रेट्स. हाच तो खरा सूत्रधार आहे. सगळा खेळ इथूनच सुरू होतो. मध्यवर्ती बँका पैशाची किंमत ठरवतात आणि बाजारातलं बाकी सगळं काही, अगदी सगळं काही या एका गोष्टीनुसार स्वतःला बदलतं. द स्टार्टिंग पॉइंट. हे काम कसं करतं याचं एक साधं गणित आहे. दोनच शक्यता आहेत. एक, जेव्हा व्याजदर वाढतात तेव्हा बाजारातला पैसा महाग होतो, खेचला जातो. मग काय, जोखमीच्या मालमत्ता जसं की स्टॉक्स, त्यांच्यावर दबाव येतो. आणि दुसरी शक्यता, जेव्हा दर कमी होतात तेव्हा पैसा अगदी सहज उपलब्ध होतो, बाजारात तरलता वाढते आणि मग रिस्क ॲसेट्समध्ये जणू काही पार्टी सुरू होते. हे इतकं सोपं आणि थेट आहे. बरं, आता पिरामिडमध्ये थोडं खाली उतरूया. आता अशा मालमत्तांबद्दल बोलूया ज्या स्वतः निर्णय घेत नाहीत, तर फक्त वरून येणाऱ्या निर्देशांवर प्रतिक्रिया देतात. व्याजदरानंतर लगेच नंबर लागतो तो म्हणजे एफएक्स किंवा चलन. हे आहेत बाजाराचे संदेशवाहक. व्याजदर जे काही बोलतात त्याचं भाषांतर करण्याचं काम चलनं करतात. म्हणजे दर कुठे जास्त आहेत हे बघून भांडवल एका देशातून दुसऱ्या देशात धावतं आणि याचमुळे जागतिक पैशाचा प्रवाह ठरतो. आणि मग येतो तो भाग ज्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं, इक्विटीज, म्हणजेच आपला शेअर बाजार. हा एक प्रकारे बाजाराचा नाट्यमंच आहे. सगळा ड्रामा, सगळी चर्चा इथेच होते. बहुतेक लोक फक्त याच भागाकडे बघत असतात, पण हे पूर्ण चित्र नाहीये. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, आणि हीच सगळ्यात महत्त्वाची आहे. स्टॉक्स नेतृत्व करत नाहीत, ते फक्त प्रतिसाद देतात, ते फक्त नाचतात. त्यांची किंमत, त्यांचं व्हॅल्युएशन, सगळं काही शेवटी पैशाच्या किमतीवर अवलंबून आहे. आणि ती किंमत कोण ठरवतं? व्याजदर. सोप्या शब्दात, स्टॉक्स हे नर्तक आहेत, सूत्रधार नाहीत. पिरामिडमध्ये अजून खाली आलो की लागतं रिअल इस्टेट. या क्षेत्राचा सगळा खेळच स्वस्त पैशावर चालतो, म्हणजे कमी व्याजदरावर. कारण घरं घ्यायला, प्रॉपर्टी बनवायला मोठं कर्ज लागतं. त्यामुळे व्याजदरांच्या बाबतीत हे क्षेत्र खूपच संवेदनशील असतं. दर थोडे जरी वाढले, कर्जाचे हप्ते वाढले की या क्षेत्राला लगेच त्रास व्हायला लागतो. ओके, आता आपण पिरामिडच्या तळाशी असलेल्या काही खास मालमत्तांकडे वळूया. हे असेट्स जरा स्पेशलिस्ट आहेत, म्हणजे बाजाराच्या मोठ्या खेळात यांची एक विशेष भूमिका असते. हे मुख्य प्रवाहापेक्षा थोडे वेगळे काम करतात. यात पहिले आहेत कमॉडिटीज. म्हणजे काय, तर तेल, सोनं, चांदी, तांबे यांसारख्या वस्तू. हे देशाच्या आर्थिक वाढीचं किंवा पुरवठ्यातल्या अडचणींचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महागाईच्या भीतीचं प्रतिबिंब दाखवतात. त्यामुळे अनेकदा यांना हेज म्हणून, म्हणजे एक प्रकारचं संरक्षण म्हणून वापरलं जातं. मग येतं सोनं. सोनं हे काही झटपट पैसे कमावण्याचं साधन नाहीये. ती एक विमा पॉलिसी आहे. जेव्हा लोकांना कागदी चलनावरचा, म्हणजे सरकारवरचा विश्वास कमी वाटू लागतो, तेव्हा ते सुरक्षितेसाठी सोन्याकडे वळतात. हे पैसे वाढवण्यापेक्षा असलेलं भांडवल टिकवून ठेवण्याचे एक साधन आहे. आणि अगदी तळाशी, पिरामिडच्या सगळ्यात खाली आहे क्रिप्टो. हा या संपूर्ण रचनेमधला सगळ्यात लहान भाग आहे, पण गोंगाट मात्र सगळ्यात जास्त करतो. याचा संबंध व्याजदर किंवा आर्थिक धोरणांशी कमी आणि नवनवीन तंत्रज्ञान आणि प्रयोगांशी जास्त आहे. खरं तर हा 21व्या शतकातला एक मोठा आर्थिक प्रयोगच आहे, जो अजूनही चालू आहे. तर व्याजदरांपासून तर क्रिप्टोपर्यंत या संपूर्ण पिरामिडमधून आपल्याला शिकायला काय मिळतं?
या सगळ्या मांडणीतून एक खूप महत्वाचं मूलभूत तत्त्व समोर येतं. आणि ते तत्त्व हे आहे की बाजार स्टॉक्सभोवती फिरत नाही, तो पैशाभोवती फिरतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे. पैसा कुठून येतो, कुठे जातो आणि का जातो, या प्रवाहाचा मागोवा घेणं महत्वाचं आहे, स्टॉक्सच्या किमतींचा नाही. म्हणूनच म्हटलं जातं की जर फक्त इक्विटीचा मागोवा घेतला तर परिणाम पाहायला जातोय, कारण नाही. हीच ती चूक आहे जी बरेच जण करतात. फक्त स्टॉक्सच्या किमती बघणं म्हणजे ताप आल्यावर फक्त ताप मोजत बसण्यासारखं आहे, पण तापामागचं कारण न शोधण्यासारखं आहे. हे उतरंड समजून घेतल्यावर आपलं लक्ष आपोआप कारणावर जातं, परिणामावर नाही. तर आता ही संपूर्ण प्रणाली समोर आहे, ही रचना समजली आहे. मग आता प्रश्न हा आहे की कारणावर लक्ष केंद्रित करायचं की परिणामावर? पडद्यामागच्या दोऱ्या पाहायच्या की फक्त समोरचा नाच? निवड आता प्रत्येकाने स्वतः करायची आहे.